नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट फ्लेवरचा केक. हा हाफ के जीचा केक आहे. हा कस्टमरचा केक आहे, पण या केकची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. याचे डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा केक छोटा आहे, त्यामुळे मी हा केक 2 लेअरमध्ये कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे नाईफच्या साहाय्याने मी त्याच्या 2 लेअर करून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता किती केक हा स्पंजी झाला आहे. स्पंज तुम्हाला दिसतच असेल. खूप स्पंजी झालेला आहे हा केक. हा केक मी प्रीमिक्सपासून तयार केलेला आहे. आणि त्यानंतर केक सोप करण्यासाठी आपण पाणी तयार करणार आहोत. येथे आपल्याला चिल्ड थंड पाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्रश घालायचा आहे. कारण की क्रश पाण्यामध्ये घातल्यानंतर या पाण्याने जर केक सोप केला तर केकची चव ही अप्रतिम अशी येते. प्लेन पाण्याने सोप करण्यापेक्षा जो फ्लेवर आपल्याला केकला द्यायचा आहे त्याच फ्लेवरच्या क्रशने जर आपण सोप केले तर केकची चव ही अजून द्विगुणित वाढते. त्यामुळे पाण्यामध्ये मी येथे पायनॅपल क्रश घातलेला आहे. आणि पाहू शकता आपली क्रीम पण बीट मी करून ठेवली होती, एकदम चिल्ड आहे. आणि ती आता मी एका बाउलमध्ये थोडी काढून घेत आहे. जशी जशी मला लागेल तशी तशी मी थोडी या बाउलमध्ये काढून घेत आहे. पाहू शकता किती स्टिप अशी ही आपली क्रीम झालेली आहे. तर मी बाउलमध्ये थोडी काढून घेतली आणि बाकीची मी वापस फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. कारण जर बाहेर ठेवली तर ती गरम होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती शक्यतो फ्रीजमध्ये राहिलेली ठेवली आहे. केक बेस हा मी छानपैकी पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडीशी आपल्याला क्रीम लावायची आहे. आणि त्यानंतर आपला जो केक बेस आहे तो त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपण हे पाणी तयार केले होते सोप करण्यासाठी, त्याने आपण हा केक सोप करून घेणार आहोत. केक सोप हा एकदम मस्तपैकी करून घ्यायचा आहे आपल्याला. कारण की जर केक कोरडा राहिला तर खाताना घशात अडकण्याची शक्यता असते. तो कोरडा कोरडा होतो, त्यामुळे व्यवस्थितशीर आपल्याला तो सोप करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी क्रीम त्यावर अप्लाय केलेली आहे केकवरती. आणि त्यावर आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे केकला, तो क्रश आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. तर इथे मी पायनॅपल क्रशचा यूज करत आहे. भरपूरसं क्रश आपल्याला घालायचं आहे, त्यामुळे केकची चव ही अप्रतिम अशी येते. तर पाहू शकता भरपूरशी क्रीम आणि भरपूरचा क्रश मी केकच्या मध्ये घातलेला आहे, पाहू शकता. त्यामुळे चव ही अप्रतिम अशी आपल्या या केकला येणार आहे. आणि त्यानंतर आपण दुसरी लेअर पण ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपण हा पण बेस सोप करून घेणार आहोत पाण्याने. मस्त असे हा सोप करून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर केकची क्रम कोटिंग करून घेण्यासाठी मी सुरू केले आहे. तर पाहू शकता मी क्रम कोटिंग करून घेत आहे अशा प्रकारे. प्रथम साईडने क्रम कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर मध्यभागी आपल्याला क्रीम घालायची आहे. क्रम कोटिंग करणे फार आवश्यक आहे, कारण की क्रम हे क्रीममध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे फिनिशिंग चांगली दिसत नाही. त्यामुळे प्रथम आपण क्रम कोटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे. नाईफच्या साहाय्याने व्यवस्थितशीर आपल्याला क्रीम पसरवून घ्यायची आहे. तर क्रम कोटिंग आपली झालेली आहे. तर यानंतर आपण फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी क्रम कोटिंग झालेली आहे.
तर आपल्याला हा केक पिंक कलरचा करायचा आहे. त्यामुळे मी बाउलमध्ये आपली क्रीम घेतलेली आहे आणि ही क्रीम आपण क्रीमला कलर टाकणार आहोत. क्रीममध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे पिंक कलर. तर माझ्याकडे लिक्विड पिंक कलर होता. एकदम मस्त हा कलर दिसतो पिंक कलर. त्यामुळे हा पिंक कलर मी येथे यूज केलेला आहे. कस्टमरची तशी डिमांड होती, आम्हाला पिंक कलरचा केक हवा आहे. त्यामुळे मी येथे पिंक कलरचा यूज केलेला आहे. पाहू शकता एकदम मस्त असा कलर आहे हा पिंक. बेबी पिंक कलर आहे हा. आणि त्यानंतर आपण आता फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत. तर पाहू शकता नाईफवर अशा प्रकारे क्रीम घेतलेली आहे मी आणि छानपैकी आपण फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत. तर पाहू शकता क्रीम एकदम मस्त अशी आपली बीट झालेली आहे. त्यामुळे आपल्या केकलाही छानपैकी फिनिशिंग येत आहे. अशा प्रकारे भरपूरशी क्रीम घेऊन मी फायनल फिनिशिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर साईडने केल्यानंतर मी वरती क्रीम घातलेली आहे आणि वरच्या साईडने पण छानपैकी प्लेन करून घेतलेले आहे मी. तर पाहू शकता अगदी 2 मिनिटातच आपण फायनल फिनिशिंग पण करून घेतलेली आहे. मस्तपैकी आपली फायनल फिनिशिंग पण झालेली आहे आणि व्यवस्थिशीर आकार यावा म्हणून स्क्रॅपरच्या साहाय्याने साईडने आपण प्लेन करून घेणार आहोत. अशा प्रकारचे स्क्रॅपर असल्यामुळे आपल्या केकला एकदम फिनिशिंग जबरदस्त येते. पाहू शकता अप्रतिम अशी फिनिशिंग आपल्या केकला आलेली आहे आणि साईडचे जे एजेस आलेले आहेत ते आपण प्लेन करून घेणार आहोत. प्लेन करून घेतलेले आहे पण वरच्या साईडचे. तर पाहू शकता किती फिनिशिंग आलेली आहे आपल्या केकला आणि साईडने जे क्रीम लागली होती बोर्डला तीही छानपैकी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि पाहू शकता अशा प्रकारे नोझलचा यूज करून मी व्हाईट कलरमध्ये फ्लावर करून घेणार आहे. एकदम अप्रतिम असे हे कॉम्बिनेशन दिसणार आहे. पाहू शकता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरलेली आहे आणि नोझल लावून आपण अशा प्रकारे फ्लावर तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व फ्लावर मी आपण करून घेणार आहोत. अगदीच सोपी पद्धत आहे. त्यामध्ये अगदी थोडासा पिंक कलर मी टाकलेला होता. त्यामुळे यामध्ये अगदीच थोडीशी व्हाईटमध्ये पिंक कलरची शेड येत आहे. त्यामुळे खूप सुंदर असा हा केक दिसत आहे. तुम्हाला पाहताच क्षणी लक्षात आलं असेल की केक कितीही अप्रतिम असा सुंदर दिसत आहे. त्यानंतर मध्यभागी थोडी जागा होती तर मध्येही मी थोडे फ्लावर करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती मस्त डेकोरेशन वाटत आहे केकचे. आणि त्यानंतर मध्ये मी रोज एक करून घेतले होते. तर पाहू शकता किती मस्त असा वाटत आहे. आणि त्यानंतर मी त्यावर स्प्रिंकल टाकले होते केकवरती. त्यामुळे एकदम अप्रतिम असा हा केक दिसतो स्प्रिंकलमुळे दिसायला. तर पाहू शकता आपला केक पूर्णपैकी रेडी झाला आहे. एकदम सुंदर असा आपला हा केक रेडी झाला आहे. कशी वाटली तुम्हाला या केकची रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन केकच्या रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत जाईल. जर तुम्हाला या केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.